जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। पहा, जिल्हा परिषद भरतीसाठी 20 नोव्हेंबर रोजी झालेला जो काही कनिष्ठ अभियंता ज्युनियर ज्युनियर इंजिनियर या पदासाठी, ग्रामीण पाणी पुरवठा या पदासाठी जो काही झालेला पेपर आहे त्याचा आपण जी केचे जे काही प्रश्न आले होते, विचारण्यात आलेले होते, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत। हेच प्रश्न तुम्हाला पुढील परीक्षेत सुद्धा विचारले जाऊ शकतात। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि हे प्रश्न जाणून घ्या। लगेच या ठिकाणी आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, प्रश्न पहिला विचारण्यात आलेला होता, कोणता दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा करण्यात येतो? पहा, पुढील परीक्षेसाठी सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, तर लक्षात ठेवा 24 एप्रिल हा दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा करण्यात येतो। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, पुढील प्रश्न विचारण्यात आलेला होता, महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री कोण आहेत सध्याचे? तर लक्षात घ्या, मंगल प्रभात लोढा यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री म्हणून ते काम पाहत आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आलेला होता, पहा, जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर लक्षात घ्या, जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो। अध्यक्षाचा जर विचारला तर 2.5 म्हणजे 2.5 वर्षाचा असतो। तर हे याच्यामध्ये लक्षात घ्या, सदस्य आणि अध्यक्ष यांचा कार्यकाळ याच्यामध्ये लक्षात घ्या। परीक्षेला सदस्यांचा विचारण्यात आलेला होता, त्यामुळे 5 वर्ष हा पर्याय योग्य राहील। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, विचारण्यात आलेला होता, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? तर लक्षात घ्या, बऱ्याच वेळा प्रश्न विचारला, शेकरू हे महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, गडचिरोली जिल्ह्यातील वन्यजीव अभयारण्य कोणते आहे? तर लक्षात घ्या, नाव चपराळा वन्यजीव अभयारण्य हे गडचिरोली जिल्ह्यातील वन्यजीव अभयारण्य आहे। त्यानंतर पुढील प्रश्न अतिशय सोपा प्रश्न विचारण्यात आलेला होता, पहा, राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 5 वर्षाचा कार्यकाळ राष्ट्रपतींचा असतो। पंतप्रधानाचा कार्यकाळ देखील 5 वर्षाचा असतो, हे देखील आपण लक्षात घ्या। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, ताजमहल हे पर्यटन स्थळ कोणत्या नदीकाठी आहे? तर यमुना या नदीकाठी ताजमहल हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे। त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आलेला होता, महाराष्ट्रापेक्षा कोणत्या देशाची लोकसंख्या जास्त आहे? आता याच्यामध्ये पर्याय दिलेले नाहीत मी, जो पर्याय योग्य होता त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेला आहे। तर महाराष्ट्रापेक्षा कोणत्या देशाची लोकसंख्या जास्त आहे? तर ब्राझील आणि पाकिस्तान या देशाची लोकसंख्या जी आहे ती महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, कोणत्या शहरात MIDCचे मुख्यालय आहे? तर लक्षात घ्या, MIDCचे मुख्यालय हे मुंबई या शहरामध्ये आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्राचा आकाराने सर्वात लहान असणारा जिल्हा कोणता आहे? तर आकाराने सर्वात लहान असणारा जिल्हा मुंबई आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, देशातील ऊस उत्पादनात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर देशातील ऊस उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा 2रा क्रमांक लागतो। पहिला क्रमांक हा आहे उत्तर प्रदेशचा, हे पण लक्षात घ्या। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, जलयुक्त शिवार या योजनेची सुरुवात केव्हा झाली होती? तर लक्षात घ्या, 2014 या साली जलयुक्त शिवार या योजनेचा प्रारंभ किंवा सुरुवात झालेली होती। अशा पद्धतीने आपण जे काही जीकेचे प्रश्न आले होते, पहा, IBPSने विचारलेले 20 नोव्हेंबर या दिवशी जो काही पेपर झालेला आहे, पहा, कनिष्ठ अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा या पदासाठी, तर हे प्रश्न मला जे प्राप्त झाले होते ते प्रश्न आपण पाहिलेले आहेत। अशाच प्रकारचे नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी कृपया चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर देखील करा। धन्यवाद।